वटसावित्री पौर्णिमेची कथा. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी भद्र देशात अश्वपती नावाचा एक न्यायी आणि धार्मिक राजा राज्य करत होता. त्याला संतान नव्हते. राजाने आपत्यप्राप्तीसाठी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि सावित्री देवीला प्रसन्न केले. देवीच्या आशीर्वादाने राजाला एक कन्या झाली. तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. सावित्री मोठी झाल्यावर अत्यंत रूपवान आणि गुणी झाली. राजाने तिला स्वतःचा पती निवडण्याची मुभा दिली. सावित्रीने दुमत्सेन नावाच्या अंध राजाच्या पुत्राची म्हणजेच सत्यवानाची पती म्हणून निवड केली. दुमत्सेन राजाचे राज्य शत्रूने हिरावून घेतल्यामुळे ते जंगलात आश्रमात राहत होते. जेव्हा सावित्रीने आपल्या निवडीबद्दल वडिलांना सांगितले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नारद मुनींनी एक चिंताजनक गोष्ट सांगितली. नारद मुनी म्हणाले, हे राजा, सावित्रीने वर निवडण्यात मोठी चूक केली आहे. सत्यवान जरी गुणी, पराक्रमी आणि सत्यवचनी असला तरी त्याचे आयुष्य फार थोडे आहे. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून राजा अश्वपतीने सावित्रीला दुसरा पती निवडण्याची विनंती केली. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ती म्हणाली, कन्यादान एकदाच होते. मी सत्यवानाला मनाने पती मानले आहे. आता काहीही झाले तरी मी त्यांच्याशीच विवाह करेन. शेवटी सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला आणि ती राजवाडा सोडून पती आणि सासू-सासऱ्यांसोबत जंगलामध्ये राहू लागली. दिवस सरत गेले आणि सत्यवानाच्या मृत्यूचा तो ठरलेला दिवस जवळ आला. सावित्रीने पतीच्या रक्षणासाठी मृत्यूच्या 3 दिवस आधीपासून अत्यंत कडक असे त्रिरात्र व्रत केले. ठरलेल्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला. सावित्रीला माहिती होते की आजचा दिवस कठीण आहे, म्हणून तीही सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊन पतीसोबत जंगलात निघाली. जंगलात लाकडे तोडत असताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. तो थकून खाली बसला. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तितक्यात तिथे काळ्या रंगाचे तेजस्वी वस्त्र परिधान केलेले आणि हातात पाश घेतलेले यमराज म्हणजेच मृत्यूचे देवता प्रकट झाले. त्यांनी सत्यवानाच्या शरीरातून त्याचा प्राण काढला आणि ते दक्षिण दिशेकडे निघून गेले. आपल्या पतीचे प्राण यमराज घेऊन जात आहे हे पाहून सावित्री यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली. यमराजांनी तिला थांबवले आणि म्हटले, हे सावित्री, मरत्या मानवाची मर्यादा संपली आहे. त्याला यावेच लागेल. तो आता मागे फिर आणि पतीचे उत्तर कार्य कर. सावित्री म्हणाली, हे धर्मराज, जिथे माझे पती जात आहे तिथे जाणे हे माझे कर्तव्य आहे. पतीच्या मागे जाण्यापासून मला कोणताही धर्म रोखू शकत नाही. सावित्रीची बुद्धी, निष्ठा आणि पवित्र वाणी पाहून यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू मला कोणतेही 3 वर माग. त्यानुसार सावित्रीने पहिला वर मागितला की माझ्या अंध सासू-सासऱ्यांना त्यांचे डोळे परत मिळावे. त्यावर यमराजांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला. दुसरा वर सावित्रीने मागितला की तिच्या सासू-सासऱ्यांचे गेलेले राज्य त्यांना परत मिळावे. त्यावर सुद्धा यमराजांनी तथास्तु असा वर दिला. सावित्रीने अत्यंत हुशारीने तिसरा वर मागितला की सत्यवानापासून 100 पराक्रमी पुत्र व्हावेत आणि माझे सौभाग्य अखंड राहावे. यमराजांनी विचार न करता घाईघाईत तथास्तु म्हटले. वर दिल्यानंतर यमराज पुढे निघाले तेव्हा सावित्री हसून म्हणाली, हे यमराज, आपण मला 100 पुत्रांची माता होण्याचा वर दिला आहे, पण माझ्या पतीचे प्राण तर तुमच्याकडे आहेत. पतीशिवाय मी माता कशी बनू शकेन? तुमचा हा वर खरा करण्यासाठी तुम्हाला माझ्या पतीचे प्राण परत करावेच लागतील. यमराजांना आपली चूक उमजली. ते सावित्रीच्या चातुर्यावर आणि तिने केलेल्या दृढ निश्चयावर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी सत्यवानाचे प्राण मुक्त केले आणि आशीर्वाद दिला. सावित्री परत त्याच जंगलात वडाच्या झाडाखाली आली जिथे सत्यवानाचे शरीर पडले होते. तिने पतीच्या शरीराला स्पर्श करताच सत्यवान एखाद्या गाढ झोपेतून जागा व्हावा तसा जिवंत झाला. वडाच्या झाडाने सत्यवानाच्या शरीराचे जंगली श्वापदापासून रक्षण केले आणि याच झाडाखाली सत्यवानाला नवीन आयुष्य मिळाले. म्हणून या दिवसापासून वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. सावित्री आणि सत्यवान आपल्या आश्रमात परतले. यमराजाच्या वरामुळे तिच्या सासू-सासऱ्यांना दृष्टी आणि राज्य दोन्ही परत मिळाले. जसे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून परत आणले आणि सासर माहेरचे कल्याण केले, तसेच या दिवशी जे कोणी मनोभावे वडाची पूजा करेल आणि ही कथा ऐकेल त्याच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि घरात सुखसमृद्धी नांदेल. इति श्री वटसावित्री कथा संपूर्णम.